Hello everyone. Now discussing advantages of financial accounting. ओके, आपण याच्या अगोदर पाहिलं ऑब्जेक्टिव्ह ऑफ फायनान्शियल अकाउंटिंग. आता आपण पाहणार आहोत ॲडव्हान्टेजेस ऑफ फायनान्शियल अकाउंटिंग. देन फर्स्ट फॅसिलेट रिप्लेसिंग मेमरी. बघा फर्स्ट ॲडव्हान्टेजेस काय सांगितले, फॅसिलिटेट्स रिप्लेसिंग मेमरी. ओके, इट फॅसिलेट रिप्लेसिंग मेमरी ह्युमन मेमरी बाय मेंटेनिंग कंप्लीट रेकॉर्ड ऑफ फायनान्शियल ट्रान्झॅक्शन. Human memory is limited by its very nature. Accounting helps to overcome these limitations. Okay, means काय तर जे काही फायनान्शियल अकाउंटिंग असतं, फायनान्शियल अकाउंटिंग मीन्स काय, द आर्ट ऑफ रेकॉर्डिंग, क्लासिफाईंग, समरायझिंग ऑफ ऑल ट्रान्झॅक्शन्स. ओके, जे मनी ट्रान्झॅक्शन असतं त्यांचं काय केलं जातं, रेकॉर्डिंग केलं जातं, क्लासिफाईंग केलं जातं अँड समरायझिंग केलं जातं. बघा याचे काय बेनिफिट होतात तर काय, फर्स्ट सांगितलं आहे फॅसिलेट रिप्लेसिंग मेमरी. म्हणजे काय सांगितलं आहे की जे रेकॉर्डिंग ठेवलं जातं किंवा जे क्लासिफिकेशन केलं जातं, जे समरायझिंग केलं जातं, ते तुम्ही इवन इन फ्युचर कधी जरी पाहायचं म्हटलं, तुम्हाला जर 2018चा डेटा पाहिजे असेल किंवा 2017चा डेटा हवा असेल तर ती कधीही इन्फॉर्मेशन इन फ्युचरमध्ये अवेलेबल होऊ शकते. म्हणून काय म्हटलं आहे, फॅसिलेट रिप्लेसिंग मेमरी. ओके, म्हणजे जो की P&L अकाउंट असेल, बॅलन्स शीट असेल किंवा अदर कोणते डॉक्युमेंट्स असतील, बरोबर, ते ऑल डॉक्युमेंट्स P&L, बॅलन्स शीट, फ्रंट फ्लो, कॅश फ्लो, हे ऑल डॉक्युमेंट्स प्रत्येक वर्षी रेकॉर्ड केल्यामुळं काय होतं तरी ते काही सेव्ह म्हणून राहतात, बरोबर, कंपनीकडे काय म्हणून राहतात, ते सेव्ह म्हणून राहतात. ते व्यवस्थित रेकॉर्ड केलेलं असतं. तुम्हाला इन फ्युचरमध्ये कधीही त्याची गरज पडली तरी ते जे डॉक्युमेंट्स वगैरे असतात तर ते डॉक्युमेंट्स तुम्हाला अवेलेबल होऊ शकतात. म्हणून म्हटलं काय, फॅसिलेट रिप्लेसिंग मेमरी. ओके, त्यानंतर बघा सेकंड काय सांगितलं आहे, acts as a legal evidence. Okay, proper books of account maintained by systematic manner act as a legal evidence in case of dispute. The proof of transaction may be the original documents like vouchers, bill, etc. or entry in the books of account made on the respective dates. Okay, बघा ह्याच्यामध्ये काय सांगितलं आहे तर जे काही डॉक्युमेंट्स तयार केले जातात ते लिगली तयार केले जातात, बरोबर. म्हणजे काय तर कंपनी ॲक्ट 2013नुसार जे काही P&L अकाउंट असेल, बॅलन्स शीट असेल, म्हणजे फायनान्शियल अकाउंटचे ऑल ट्रान्झॅक्शन झालेले ऑल डॉक्युमेंट्स तयार केले जातात ते कंपनी ॲक्टनुसार तयार केले जातात, कंपनी ॲक्ट 2013. ओके, म्हणून जर का इन फ्युचरमध्ये काही गुन्हा दाखल झाला किंवा काही लिगली प्रोसेस असेल त्यासाठी काय तर हे डॉक्युमेंट्स काय पडतात किंवा हे डॉक्युमेंट्स हेल्पफुल असतात, बरोबर. म्हणजे काहीही हो द्या, वाउचर किंवा बिल्स वगैरे त्याच्यावरती कंपनीचा सही शिक्का असतो, बरोबर, कंपनीचे साईन असते, कंपनीचं मार्क वगैरे असतं. त्यामुळं काय होतं इन फ्युचरमध्ये कधीही लिगली इव्हिडन्स म्हणून याचा यूज होऊ शकतो. त्यानंतर नेक्स्ट काय सांगितले बघा, असिस्ट द मॅनेजमेंट. ओके, त्यामध्ये काय सांगितले बघा, इट असिस्ट द मॅनेजमेंट इन प्लॅनिंग अँड कंट्रोलिंग बिझनेस ॲक्टिव्हिटी अँड इन टेकिंग डिसिजन. एक्झाम्पल, प्रोजेक्टेड कॅश फ्लो स्टेटमेंट फॅसिलेट द मॅनेजमेंट टू एस्टिमेट फ्युचर रिसिप्ट अँड पेमेंट अँड टू टेक डिसिजन रिगार्डिंग अँटिसिपेटेड सरप्लस ऑर शॉर्टेज ऑफ फंड. ओके, बघा ज्या वेळेस मॅनेजमेंट अकाउंटिंग, आता फायनान्शियल अकाउंटिंग असतं, कॉस्ट अकाउंटिंग असतं आणि मॅनेजमेंट अकाउंटिंग. इथं काय सांगितलं, असेच द मॅनेजमेंट. ओके, जसं मॅनेजमेंट अकाउंटिंग केलं जातं तसंच फायनान्शियल अकाउंटिंग केलं जातं. आणि फायनान्शियल अकाउंटिंगच्या डेटावरून किंवा डेटा ऑफ इन्फॉर्मेशन जे असेल त्याच्यावरून मॅनेजमेंट अकाउंटिंग केलं जातं, बरोबर. मॅनेजमेंट अकाउंटिंगचे जे फंक्शन्स आहेत, प्लॅनिंग असेल, कंट्रोलिंग असेल, डिसिजन मेकिंग असेल, स्टाफिंग असेल, ह्या सगळ्या गोष्टींसाठी फायनान्शियल डेटा काय असतो, हेल्पफुल असतो, बरोबर. म्हणजे जे काही कॅश फ्लो स्टेटमेंट असेल किंवा फंड फ्लो स्टेटमेंट असतील त्या स्टेटमेंटवरून काय केलं जातं, मॅनेजमेंटचे ऑल डिसिजन्स घेतले जातात. मॅनेजमेंटसाठी ही इन्फॉर्मेशन काय असते, हेल्पफुल असते, बरोबर. म्हणजेच असिस्ट द मॅनेजमेंट, फायनान्शियल अकाउंट कोणाला असिस्ट करतं तर मॅनेजमेंटला. ओके, त्यानंतर नेक्स्ट बघा 4 फॅसिलेट कंट्रोल ओव्हर असेट्स. ओके, त्याच्यामध्ये काय सांगितले बघा, इट फॅसिलेट कंट्रोल ओव्हर असेट बाय प्रोव्हाइडिंग इन्फॉर्मेशन रिगार्डिंग कॅश बॅलन्स, बँक बॅलन्स, डेटर्स, फिक्स असेट, स्टॉक एक्सेट्रा. फॉर कंट्रोल द मॅनेजमेंट हॅज टू सेट द targets, measure the actual performance, compare the actual with the targets, find the reason for deviations and develop the remedial actions. ओके, म्हणजे काय तर फायनान्शियल अकाउंटिंग काय करत असतं, ऑल असेटबद्दल किंवा ऑल असेटची इन्फॉर्मेशन काय करत असतं, प्रोव्हाइड करत असतं किंवा त्याच्या रेकॉर्डिंग ठेवत असतं. तुम्ही जर फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये जे तयार केलं जाणारं बॅलन्स शीट असते ती बॅलन्स शीट जर पाहिली तर त्याच्यामध्ये
ऑल असेट तुम्हाला रेकॉर्डिंग केलेल्या दिसतील. ऑल असेट म्हणजे जे कॅश असेल, बँक असेल, मशिनरी असेल, डेटर्स असतील, फिक्स असेट असतील, ह्या सगळ्या असेट तुम्हाला डिरेक्टली काय केलेलं तिथं मेन्शन केलेल्या दिसतील आणि त्याचं व्यवस्थित रेकॉर्डिंग ठेवलेलं दिसेल. म्हणून काय तर फायनान्शियल अकाउंटिंग इन फ्युचरमध्ये फायनान्शियल अकाउंटिंगचा यूज का होतो तर इन फ्युचरमध्ये कधीही तुम्हाला ते रेकॉर्ड जर पाहायचं असेल तर ते रेकॉर्ड तुम्हाला पाहता येतं. बरोबर. त्यानंतर नेक्स्ट बघा, फॅसिलिट कंप्लाइंग विथ लिगल रिक्वायरमेंट्स. बरोबर. मग सांगितल्याप्रमाणेच काय तर जे लिगल रिक्वायरमेंट्स असतात म्हणजे कंपनी ॲक्टनुसार, कंपनी ॲक्ट 2013नुसार जे काही ऑल डॉक्युमेंट्स P&L अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार केले जातात म्हणजे त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार काय केलं जातं, कंपनी ॲक्टनुसार हे डॉक्युमेंट्स काय केले जातात, तयार केले जातात. कंपनी सेक्शन 2009 ऑफ द कंपनी ॲक्ट 1956 म्हणजे कंपनी कायदा 1956 हा जुना कायदा आहे कंपनी कायदा, आणि कंपनीचा नवीन कायदा आता कंपनी ॲक्ट न्यू कोणता आहे 2013. ओके. म्हणजे कंपनी ॲक्ट 2013नुसार ज्या लिगल रिक्वायरमेंट्स असतात त्या लिगल रिक्वायरमेंटसाठी पण काय फायनान्शियल अकाउंटिंग इम्पॉर्टंट असतं. ओके. त्यानंतर नेक्स्ट बघा, फॅसिलिट असर्टेनिंग द नेट रिझल्ट ऑफ ऑपरेशन्स. ओके. त्यामध्ये काय सांगितले बघा, इन फॅसिलिट्स असर्टिंग द नेट रिझल्ट ऑफ ऑपरेशन बाय प्रिपेरिंग फॅसिलिट असर्टिंग द नेट रिझल्ट ऑफ ऑपरेशन मीन्स काय तर ज्यावेळेस फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये ज्यावेळेस नेट प्रॉफिट जे इन्कम स्टेटमेंट तयार केलं जातं ते कशासाठी तयार केलं जातं तर काय फाइंड आउट करतं इन्कम स्टेटमेंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, तर कंपनी प्रॉफिटमध्ये कंपनी लॉसमध्ये हे फाइंड आउट करत असतं. बरोबर. म्हणजे कंपनीचं जे इन्कम स्टेटमेंट आहे, कंपनीची जी बॅलन्स शीट आहे ते काय फाइंड आउट करत असतं, कंपनीचा नेट रिझल्ट म्हणजे कंपनीचा नेट प्रॉफिट किंवा कंपनीचा नेट लॉस. बरोबर. हे फाइंड आउट करत असतं. म्हणजे इट फॅसिलिट असर्टिंग द नेट रिझल्ट ऑफ ऑपरेशन बाय प्रिपेरिंग इन्कम स्टेटमेंट इन केस ऑफ नॉन प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन थ्रू प्रॉफिट मेकिंग इज नॉट द मेन एम ऑफ सच organization. The perfect record of all their income and expenses, asset and liabilities is absolutely necessary. ओके. म्हणजे काय तर जे काही स्टेटमेंट तयार केले जातात मग कॅश फ्लो असेल, फंड फ्लो असेल, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल, बॅलन्स शीट असेल, हे 4-5 स्टेटमेंट जे आहेत हे स्टेटमेंट काय शो करत असतात, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, नेट प्रॉफिट, नेट लॉस काय करत असतो, मेन्शन करत असतो किंवा शो करत असतो. त्यानंतर बॅलन्स शीट काय करत असते की तुमचं जी काही फायनान्शियल पोझिशन असेल म्हणजे कंपनीची जी काही फायनान्शियल पोझिशन असेल ते शो करत असते. म्हणजे याच्यावरून कंपनीचं जे काही नेट रिझल्ट असतो तो नेट रिझल्ट काय होत असतो, मेन्शन होत असतो. त्यानंतर बघा पुढे सांगितलं आहे, फॅसिलिट असर्टिंग फिनान्शियल पोझिशन. ओके. फॅसिलिट असर्टिंग फिनान्शियल पोझिशन त्यामध्ये काय सांगितले बघा, इन फॅसिलिट असर्टिंग फायनान्शियल पोझिशन बाय प्रिपेरिंग पोझिशन स्टेटमेंट दॅट इज बॅलन्स शीट, कॅश फ्लो स्टेटमेंट, फंड फ्लो स्टेटमेंट, वर्किंग कॅपिटल स्टेटमेंट एक्सेट्रा. बरोबर. बघा मग सांगितल्याप्रमाणेच काय तर फायनान्शियल पोझिशन काय होत असते, बिझनेसची समजत असते किंवा कंपनीची फायनान्शियल पोझिशन काय आहे ती कशावरून समजत असते, फायनान्शियल स्टेटमेंटवरून किंवा फायनान्शियल अकाउंटिंग स्टेटमेंटवरून काय समजत असतं, कंपनीचा परफॉर्मन्स समजत असतो, कंपनी लॉसमध्ये की कंपनी सध्या कोणत्या सिच्युएशनला आहे हे कोणामुळे समजत असतं, कंपनीचे जे बॅलन्स शीट असतील, कॅश फ्लो स्टेटमेंट असेल, फंड फ्लो स्टेटमेंट असेल, याच्यावरून काय समजत असतं, कंपनीची फिनान्शियल पोझिशन समजत असते. म्हणजे त्याच्यासाठी पण काय हे एक ॲडव्हान्टेजेस आहे. बरोबर. फायनान्शियल अकाउंटिंगचा ॲडव्हान्टेजेस काय आहे तर कंपनीची जी फायनान्शियल पोझिशन आहे ती काय होत असते, शो होत असते. त्यानंतर नेक्स्ट बघा, फॅसिलिट टेकिंग डिसिजन्स. तुम्हाला मगाशी सांगितलं की जे काही डिसिजन घ्यायचे असतात, जे काही मॅनेजमेंटला डिसिजन घ्यायचे असतात त्या डिसिजनसाठी ॲक्युरेट रिलिव्हंट इन्फॉर्मेशन अँड डेटा प्रोव्हाइड करण्याचं काम कोण करत असतं तर फायनान्शियल अकाउंटिंग करत असतं. बरोबर. बघा त्यामध्ये काय सांगितलं आहे, इट फॅसिलेट टेकिंग डिसिजन्स बाय कम्युनिकेटिंग अकाउंटिंग इन्फॉर्मेशन टू देम. ओके. जे काही डिसिजन्स असतील, जे काही डिसिजन मॅनेजमेंट घेत असतं ते डिसिजन घेण्यासाठी काय युजफुल असतं तर फायनान्शियल अकाउंटिंग. बरोबर. फॉर शॉर्ट टर्म क्रेडिटर्स, लॉंग टर्म क्रेडिटर्स,
प्रेझेंट इन्व्हेस्टर, पोटेन्शियल इन्व्हेस्टर, एम्प्लॉईज ग्रुप, मॅनेजमेंट, जनरल पब्लिक, टॅक्स अथॉरिटी, हे जे असतात कंपनीच्या रिलेटेड हे जे काही आहेत इन्स्टिट्यूट असतील, म्हणजे शॉर्ट टर्म क्रेडिटर्स असतील किंवा प्रेझेंट इन्व्हेस्टर असतील, पोटेन्शियल इन्व्हेस्टर असतील, जनरल पब्लिक असेल, टॅक्स अथॉरिटीज असतील, बरोबर. ह्या सर्व लोकांना टेकिंग डिसिजन म्हणजे त्यांना डिसिजन घेण्यासाठी काय तर फायनान्शियल अकाउंटिंग काय असतं, इम्पॉर्टंट असतं. ओके. त्यानंतर बघा नेक्स्ट काय सांगितलं आहे 9, फॅसिलेट द सेटलमेंट ऑफ टॅक्स लायबिलिटी. ओके, फॅसिलेट द सेटलमेंट ऑफ टॅक्स लायबिलिटी. त्याच्यामध्ये काय बघा, इट फॅसिलेट द सेटलमेंट ऑफ टॅक्स लायबिलिटी विथ द अथॉरिटीज बाय मेंटेनिंग प्रॉपर बुक्स ऑफ अकाउंट इन सिस्टमॅटिक मॅनर. द बिझनेस इज लायबल टू पे डिफरंट टॅक्स टू द गव्हर्नमेंट ऑन full settlement of certain creditors, for example income tax, sales tax, excise tax, professional tax वगैरे. बघा म्हणजे काय, जे काही टॅक्सविषयी टॅक्स लायबिलिटी असते त्या टॅक्सविषयी पण डिसिजन घेण्यासाठी किंवा ते टॅक्स कसे पेड करायचे किंवा कधी पेड करायचे याबाबत पण फायनान्शियल अकाउंटिंग काय करत असते, इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करत असते. म्हणजे जे काही सेल्स टॅक्स, इन्कम टॅक्स जो प्रत्येक वर्षी भरावा लागतो त्या टॅक्स लायबिलिटीसाठी किंवा टॅक्स अथॉरिटीसाठी पण फिनान्शियल अकाउंटिंग काय असतं, इम्पॉर्टंट असतो. म्हणजे जे काही टॅक्स लायबिलिटी रेकॉर्ड केली जाते त्याच्यासाठी फिनान्शियल अकाउंटिंग इम्पॉर्टंट असतं. त्यानंतर बघा पुढे सांगितलं आहे फॅसिलेट द असर्टेनमेंट ऑफ व्हॅल्यू ऑफ बिझनेसची व्हॅल्यू समजते. जे काही फायनान्शियल अकाउंटिंग असतं, फायनान्शियल अकाउंटिंगमुळं काय होतं तर नेट रिझल्ट समजतात. नेट रिझल्ट समजल्यामुळे कंपनीची फायनान्शियल पोझिशन असते, कंपनीची व्हॅल्यू काय आहे सध्या ते काय होतं समजतं, बरोबर. अकाउंटिंग फॅसिलेट द असर्टेनमेंट ऑफ व्हॅल्यू ऑफ बिझनेस इन केस ऑफ ट्रान्सफर ऑफ बिझनेस टू अनदर एंटिटी. ओके, म्हणजे काय तर द बिझनेस ऑन द असेट अँड ऑन सर्टन लायबिलिटी. ओके, म्हणजे काय तर बिझनेसची व्हॅल्यू काय होत असते, शो होत असते, बरोबर. कशामुळं, फिनान्शियल अकाउंटिंगमुळं. त्यानंतर नेक्स्ट बघा फॅसिलेट द रायझिंग ऑफ लोन्स, बरोबर. कंपनीला जे लोन्स प्रोव्हाइड करणारे जे लोक असतात, बरोबर, मग कोण बँका असतील, ज्या फिनान्शियल इन्स्टिट्यूट्स असतील, बरोबर, हे जे काही असतील त्यांना काय होतं कंपनीची फायनान्शियल सिच्युएशन समजते, बरोबर. अकाउंटिंग फॅसिलेट रायझिंग लोन्स फ्रॉम लेंडर्स बाय प्रोव्हाइडिंग देम हिस्टॉरिकल अँड प्रोजेक्टेड फायनान्शियल स्टेटमेंट. ओके, म्हणजे ज्या फायनान्शियल स्टेटमेंटवरून काय समजतं, कंपनीची फिनान्शियल सिच्युएशन समजते. त्यामुळे हे जे काही लेंडर्स लोक असतात त्यांना काय होतं तर ही कंपनीची ऑल इन्फॉर्मेशन समजल्यामुळे कंपनीला लोन प्रोव्हाइड करायचं की नाही या बाबतीत त्यांना डिसिजन्स घेता येतात. ओके. त्यानंतर बघा नेक्स्ट काय सांगितलं आहे फॅसिलेट डिटेक्शन ऑफ मिसॲप्रोप्रिएशन, फ्रॉड्स अँड एरर्स. ओके, याच्यामध्ये काय सांगितले बघा, इट इज क्वाईट पॉसिबल दॅट ड्युरिंग द कोर्स ऑफ बिझनेस अँड इव्हेंट्स लाईक मिसॲप्रोप्रिएशन, फ्रॉड्स अँड एरर्स ऑकर. ओके, म्हणजे काय तर जे काही मिसअंडरस्टँडिंग असतील किंवा जे काही फ्रॉड झाले असतील, काही एरर्स झाले असतील, त्या एरर्समध्ये काय चेंजेस करता येतात किंवा ते एरर्स डिटेक्ट करता येतात. ओके, जे फायनान्शियल अकाउंटिंग असतं किंवा फायनान्शियल स्टेटमेंट तयार केली जातात 2018चं असेल, 17चं असेल किंवा 2019चं असेल, 20चं असेल, 1 एप्रिल टू 31 मार्च हे काय असतं आपलं फायनान्शियल इयर असतं. त्या फायनान्शियल इयरमध्ये काही प्रॉब्लेम झाले किंवा काय झालं तर ते तुम्हाला काय करता येतात, डिटेक्ट करता येतात, बरोबर. जर कोणत्या असेटमध्ये किंवा असेटची व्हॅल्यू राईट डाऊन करताना प्रॉब्लेम झाला किंवा काय झालं तर ते फ्रॉड असतील, काही एरर्स असतील ते तुम्हाला काय करता येतात, त्या एरर्समध्ये चेंजेस करता येतात किंवा ती सुधारता येते, बरोबर. समजले.